नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री ते 5वी मराठी विषयातील लेखन कौशल्याअंतर्गत येणारा अध्ययन स्तर क्रमांक 9 संबंधित महत्त्वाचे संबोध समजून घेतले व हा अध्ययन स्तर साध्य करण्यासाठी करावयाच्या विविध अध्ययन कृती याविषयी माहिती पाहिली। या व्हिडिओमध्ये आपण हा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांना साध्य करण्यासाठी कोणकोणत्या कृती कराव्या याविषयी सविस्तर जाणून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम आपण परत एकदा अध्ययन स्तर क्रमांक 9 काय आहे ते पाहूया। अध्ययन स्तर क्रमांक 9 4 ते 5 सोपे शब्द असलेले व सोपी जोडाक्षरे असलेली 2-3 वाक्य आकलनासह पाहून लिहितो। हा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांना साध्य करण्यासाठी कोणकोणत्या कृती आपल्याला घेता येतील व त्यांचे दृढीकरण कसे करता येईल याविषयी आपण पाहूया। त्यासाठी आपल्याला या अध्ययन स्तराशी संबंधित पुढील अध्ययन कृती घेता येतील, जसे पाठ्यपुस्तकातील धडे किंवा कविता पाहून लिहिणे, भाषा पेटीतील शब्दपट्ट्या किंवा वाक्यपट्ट्या दाखवणे व पाहून लिहिणे, त्याचप्रमाणे अपेक्षित वाक्य फळ्यावर लिहिणे व पाहून लिहिण्यास सांगणे, शाळेच्या भिंतीवरील सुविचार किंवा वाक्य पाहून लिहिण्यास सांगणे, गावातील दुकानावरील पाट्या तसेच घराच्या भिंतीवरील जाहिराती यामधील काही मजकूर पाहून लिहिण्यास सांगणे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वयानुरूप एखादी गोष्ट सांगणे व त्या गोष्टीमधील सोपे व जोडाक्षरयुक्त शब्द असलेले वाक्य जाणीवपूर्वक फळ्यावर लिहिणे व विद्यार्थ्यांना वाचायला सांगणे। याशिवाय शब्द फळ्यावर लिहिणे व शब्द पाहून जसेच्या तसे लिहिण्यास सांगणे, वाक्य फळ्यावर लिहिणे व जसेच्या तसे पाहून लिहिण्यास सांगणे। याप्रमाणे आपल्याला विविध अध्ययन कृती विद्यार्थ्यांकडून करून घेता येतील। यामधील काही कृतींविषयी सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया। जसे विद्यार्थ्यांच्या वयानुरूप एखादी गोष्ट त्यांना सांगणे। कशी? याप्रमाणे राम नावाचा एक मुलगा होता। तो दररोज शाळेत यायचा, सरांनी दिलेला अभ्यास आवडीने करायचा, म्हणून तो सरांचा लाडका होता। त्याला मित्रांसोबत खेळायला फार आवडायचे। दुपारच्या सुट्टीत तो मित्रांसोबत प्रेमाने खेळायचा, म्हणून तो मित्रांचाही आवडता होता। शाळा सुटल्यावर तो घरी जायचा, आईला कामात मदत करायचा, म्हणून तो आईचाही प्रिय होता। अशा प्रकारे एखाद्या प्रसंगावर आधारित एखादी गोष्ट सांगून त्या गोष्टीमधील काही वाक्य विद्यार्थ्यांना पाहून लिहिण्यास सांगावे, त्यामुळे त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल। याचप्रमाणे आपल्याला पुढील कृती करून घेता येईल, जसे पाठ्यपुस्तकातील विशिष्ट धडे किंवा कविता यामधील काही मजकूर पाहून लिहिणे। जसे इयत्ता 3री मधील वासाची किंमत या पाठामधील हा आशय व त्यामधील काही निवडक वाक्य विद्यार्थ्यांना पाहून लिहिण्यास सांगता येतील, त्यामुळे त्यांचे या अध्ययन क्षमतेचे दृढीकरण होण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे आणखी काही कृतीमध्ये आपल्याला भाषा पेटीतील शब्दपट्ट्या व वाक्यपट्ट्या यांचाही चांगल्या प्रकारे वापर करता येईल। या वाक्यपट्ट्या शब्दपट्ट्या विद्यार्थ्यांना दाखवून त्या जशाच तशा पाहून लिहिण्यास सांगणे। या भाषा पेटीतील आपल्याला अपेक्षित असलेल्या स्तरानुसार विशिष्ट शब्दपट्ट्या निवडून त्या विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगणे। त्याचप्रमाणे काही उदाहरणे आपल्याला अशा प्रकारे सांगता येतील। नीता दिलेला अभ्यास वेळेवर करते, सुरेश धावण्यात पटाईत आहे, मेघाला निसर्गचित्र छान काढता येते, रुद्राला मित्रांसोबत खेळायला आवडते। याप्रमाणे तसेच आणखी काही कृती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील। शाळेच्या भिंतीवरील विविध सुविचार व काही मजकूर विद्यार्थ्यांना पाहून लिहिण्यास सांगता येईल, त्यामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता देखील वाढेल। आपल्या शाळेमधील भिंतीवरती विविध मजकूर असतो, तो जशाच्या तसा पाहून लिहिल्यामुळे त्यांच्या अनुलेखनाचे दृढीकरण होण्यास मदत होईल व हा स्तर साध्य करायला आपल्याला मदत होईल। तसेच उदाहरणार्थ मोठ्यांशी नेहमी आदराने वागावे, प्रामाणिकपणा हा माणसाचा अलंकार आहे, नम्रतेने माणूस मोठा होतो। त्याचप्रमाणे आपल्याला आणखी काही अध्ययन कृती करून घेता येतील, जसे गावातील दुकानावरील पाट्या व घराच्या भिंतीवरील जाहिरातीमधील वाक्य पाहून लिहिणे। यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेरील वातावरणामध्ये निरीक्षणाची संधी मिळेल व तो
ते आवडीने करेल. याप्रमाणे विविध अध्ययन कृती घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांना हा अध्ययन स्तर साध्य करण्यास मदत करता येईल व या अध्ययन स्तराचे दृढीकरण करता येईल. अशा विविध कृती घेऊन आपण विद्यार्थ्यांचा सराव करून घेतल्यास नक्कीच संबंधित अध्ययन स्तर विद्यार्थी 100% साध्य करतील. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. इथेच आपण थांबूया. धन्यवाद.